नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2022च्या संदर्भानं 9 सप्टेंबर 2019च्या GR नुसार जो केंद्रप्रमुख पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामधील जे काही मुद्दे आहेत परीक्षेच्या संदर्भानं, या मुद्द्यावर लाईन टू लाईन ॲनालिसिस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमाला अनुरूप असणारं स्टडी मटेरियल कोणतं आहे, या संदर्भानं सुद्धा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। येणाऱ्या केंद्रप्रमुख भरती परीक्षेला हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। सर्वप्रथम आपण बघूयात की केंद्रप्रमुख पदाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पॅटर्न काय आहे आणि पेपरचं स्वरूप काय असणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रतेच्या संदर्भानं चर्चा केलेली आहे आणि अजून ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं पात्रतेच्या संदर्भानं ज्या काही मनामध्ये तुमच्या शंका आहेत त्या सॉल्व होणार आहेत। आत्ता या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत आणि बुकच्या बाबतीत ज्या काही तुमच्या मनातल्या शंका आहेत आणि अभ्यासक्रमातील जे काही त्यांनी पॉईंट दिलेत, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं मत आहे किंवा नेमकं काय आहे, अभियोग्यता म्हणजे नेमकं काय, कल आवड म्हणजे काय, समायोजन म्हणजे काय, या संदर्भानंच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणारी केंद्रप्रमुखाची जी परीक्षा आहे ती इझी जाईल। तर सर्वप्रथम बघा, हा जो अभ्यासक्रम आपण पाहतोय हा 9 सप्टेंबर 2019च्या GR नुसार बघतोय। हे पहिले समजून घ्या। या GR मध्ये स्पष्ट अभ्यासक्रम दिलेला आहे केंद्रप्रमुखाचा की 200 गुणांची परीक्षा होणार आहे, ज्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 बुद्धिमत्ता व अभियोग्यता 100 गुणांसाठी 100 प्रश्न असणार आहेत आणि पेपर क्रमांक 2 शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व नवे शैक्षणिक विचार प्रवाह यासाठी 100 प्रश्न आणि 100 गुण असणार आहेत। म्हणजे साधारणपणे तुमची जी परीक्षा होणार आहे केंद्रप्रमुखाची ही 200 गुणांची परीक्षा होणार आहेत आणि 2 पेपर होणार आहेत। आता विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहेत की ही परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन। तर बाकीचा संदर्भ बघता, आजची स्थिती बघता ही परीक्षा ऑनलाईन होईल, पण तसं आपल्याला GR मध्ये क्लिअर सांगितलेलं नाही। जाहिरात आल्याच्या नंतर आपला ती संकल्पना क्लिअर होईल। मग आता ऑनलाईन ऑफलाईनचा वाद आता करू नका, डायरेक्ट अभ्यासाला लागा सिलेबस बघून। आता दुसरे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की किती वेळ असणार आहे प्रत्येक पेपरला, तर वेळेच्या संदर्भानं GR मध्ये उल्लेख नाही, कारण या अगोदर केंद्रप्रमुखाच्या परीक्षा झाल्या नाहीत, त्यामुळे आपण काही अंदाजही बांधू शकत नाही। आपण फक्त एकच करू शकतो की आपल्या पुढे सिलेबस आहे आणि त्या सिलेबसनुसार आपण आत्ताच आणि आजच अभ्यासाला लागू शकतो। त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत की निगेटिव्ह सिस्टीम आहे की नाही, वेळ किती असणार आहे, ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, त्या बाजूला ठेवून द्यात, कारण जाहिरात येईल 15-20 दिवसामध्ये, त्यावेळेस ते तुम्हाला कळणारच आहे। पहिले सिलेबस समजून घेऊयात आणि बुक्स कोणते वाचायचे ते समजून घेऊयात, कारण जाहिरात आल्याच्या नंतर या काही ज्या मायनर गोष्टी आहेत त्या कळणारच आहेत। जो वेळ असेल तो असणारच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही। जे आपला विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, तो काय करायचं ते ठरवेल। तुमच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत म्हणजे अभ्यास करण्याची, ती आपण करणं गरजेचं आहे। थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा तो GR आहे। आता या GR मधल्या आपल्याला काय पाहायचं आहे, तर GR मधला जो 5वा मुद्दा आहे तो मुद्दा आहे की परीक्षा मराठी आणि इंग्रजी राहील। म्हणजे पेपर जे माध्यम असणार आहे हे मराठी आणि इंग्रजी म्हणजे दोनही लँग्वेजमध्ये तुमचे प्रश्न असणार आहेत। त्याच्यानंतर 200 गुणांची परीक्षा असणार आहे। आता ती कशी, तर ते एक समजून घेऊ, एक धावता आढावा, आणि नंतर मग आपण या प्रत्येक दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या घटकावर आपण विश्लेषण करूयात। तर सुरुवातीला बघूया पेपर क्रमांक 1, काय नाव आहे पेपरचं, बुद्धिमत्ता व अभियोग्यता। त्याच्यामध्ये त्यांनी दिले की 100 प्रश्न विचारतील 100 गुणांसाठी आणि फक्त मुद्दे दिले, जसं गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व। एक पॉईंट दिला, अभियोग्यतेच्या पॉईंटमध्ये एवढे उपघटक दिलेत।
त्याच्यानंतर बुद्धिमत्ता हा एक प्रमुख घटक दिला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, हे बुद्धिमत्तेच्या संदर्भानं आपल्याला पॉईंट दिलेत. ते आपण पुढे त्याची चर्चा करणार आहोत. हा झाला पेपर क्रमांक 1. पेपर क्रमांक 2 काय दिला आहे बघा GR नुसार. पेपर क्रमांक 2 दिला आहे आपल्याला शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. म्हणजे थोडासा हा जो पेपर आहे तो शिक्षण क्षेत्र आणि तुमचं पद आणि पदाची कार्य आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या बाबी येतील केंद्र प्रमुख अशा त्या संदर्भानं तुम्हाला थोडासा सिलेबस देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर बघूया त्यांनी परत काय आपल्याला त्याच्यामध्ये काही सब पॉईंट दिलेत का. तर ते असं म्हणत आहे की भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना आणि अद्ययावत शासन निर्णय. म्हणजे आपल्याला शिक्षणाच्या संदर्भानं आपल्या राज्यघटनेमध्ये काय जे कलम असतील, फेरबदल झाले असतील कोणते कलम किंवा शासनाचे नियम, शासनाच्या योजना या संदर्भानं आपल्याला स्टडी करायचा आहे, जो 10 गुणांना विचारणार आहे त्या 100 पैकी. म्हणजे पेपर क्रमांक 2 पण 100 गुणाला विचारतील, त्याच्यामध्ये 10 गुण आपल्याला या संदर्भानं विचारणार. दुसरा मुद्दा आहे बघा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन व त्यांचे कार्य. मग आता संस्था संघटना काय आहेत, जसं UGC, NCERT आणि अजून ज्या काही असतील त्या. ठीक आहे, तर त्याबद्दल आपण नेक्स्ट पुढे आपल्याला तेच तर करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच पाहायचं की हे जे उपघटक दिलेत ते नेमके काय आहेत हे तर समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर ते 10 मार्क्सला. माहिती तंत्रज्ञान वापर 15 मार्क्सला. अभ्यासक्रम व मूल्यमापन आणि अध्यापन अध्ययन पद्धती 15 मार्क्स. माहितीचं विश्लेषण आणि मूल्यमापन 20 मार्क्स. विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान 15 मार्क्स. संप्रेषण कौशल्य 15 मार्क्स. असा दुसरा पेपर 100 गुणांसाठी. म्हणजे दोनही पेपर मिळून जी केंद्रप्रमुखाची एक्झाम होणार आहे ही एक्झाम 200 प्रश्न आणि 200 गुणांसाठी होईल. मात्र पेपर 2 सेपरेट होतील. पेपर क्रमांक 1 100 गुण आणि पेपर क्रमांक 2 100 गुण असे मिळून पूर्ण परीक्षा होईल 200 गुणांची. आता आपण समजून घेऊया की नेमका पहिल्या पेपरमध्ये जो दिलेला सिलेबस आहे तो काय आहे ते आपण समजून घेऊया. परत एकदा आपण ओव्हरलुक करून घेऊया पहिल्या पेपरवर. गणितीय म्हणजे बघा 2 मुख्य उपघटक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता आणि त्याच्यामध्ये मग विविध उपघटकं दिलेली आहेत. ती आपण काय केलं आता त्याचंच आपल्याला खऱ्या अर्थानं विश्लेषण करायचं आहे. तर अभियोग्यता म्हणजे नेमकं काय, तर अभियोग्यता म्हणजे काय बघा आवश्यक त्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किती ज्ञान कौशल्य आत्मसात करता येईल हे दाखवणारा गुणसमुच्चय म्हणजे अभियोग्यता. थोडक्यात काय तर तुम्ही केंद्र प्रमुख होणार आहात आणि तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे काय हे चेक करायचं. कशाच्या माध्यमातनं, दिलेल्या सिलेबसमधल्या उपघटकाच्या माध्यमातनं. मग आता उपघटक कोणता आहे, नंबर 1 गणितीय क्षमता. म्हणजे त्या केंद्रप्रमुखाला बेसिक नॉलेज आहे का मॅथमॅटिक्सचं. मग बघा आता गणितीय क्षमतामध्ये काय प्रश्न विचारू शकतात, तर गणितीय क्षमतामध्ये तुम्हाला मूलभूत गणितीय कौशल्य तुम्हाला वापरता येतात का या संदर्भानं ते म्हणतील. जसं त्यांच्या मतानुसार की संख्यांचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, अपूर्णांक, लसावी मसावी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रास, वयवारी या संदर्भानं तुमचे गणितीय क्षमता चेक केली जाईल. म्हणजे थोडक्यात काय तर त्या अभियोग्यता म्हणजे तुमची गणितीय अभियोग्यता चेक करणार आहेत की तुम्ही केंद्रप्रमुख होऊ शकता काय. मग हे गणितीय म्हणजे त्याला गणित जमतं काय थोडक्यात. त्याच्यानंतर दुसरा उपघटक आहे अभियोग्यतेमध्ये तार्किक क्षमता. ठीक आहे, तर्क करण्याची क्षमता आहे काय, या पदावर जो जाणारा व्यक्ती आहे त्याच्याकडे तर्क करण्याची क्षमता आहे काय. तर बघा एखादी समस्या सोडवण्यासाठी तर्क करणे, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे,
परस्पर संबंध जोडणे इत्यादी बाबीचा तर्कक्षमतेमध्ये समावेश होतो. यावरील प्रश्न सोडवताना विधाने विचारात घेऊन विचारपूर्वक सोडवणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काही विधानं देतील, त्याच्यावरून तुम्हाला अनुमान काढता आला पाहिजे, निष्कर्ष काढता आला पाहिजे, तर्क आला पाहिजे. किंवा एखाद्या पॅरेग्राफमध्ये माहिती देतील, तुम्हाला त्याचं कन्क्लुजन करता आलं पाहिजे. या संदर्भानं तुमची तार्किक क्षमता ते तपासण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता हे तर झालं विश्लेषण, पण आपण ज्यावेळेस आता सराव पेपर काढू त्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल की कसे प्रश्न विचारतील हे पण कळून जाईल. त्याच्यानंतर बघा वेग व अचूकता. आता वेग आणि अचूकता काय आहे तर बघा, एका विशिष्ट कालावधीत वेगाने व अचूकतेने प्रश्न सोडविण्याच्या क्षमतेचे मापन या घटकात केले जाणार आहे. यावरील प्रश्न पदावली, सरळ रूप, बॉडमॉस, रेल्वे, बोट, शर्यत, वेग, काळ व अंतर इत्यादी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की हे तर मॅथचेच पॉईंट आहेत. तर बघा तुम्हाला काय म्हणले ते पहिला पेपर अभियोग्यता, एकतर ते तुमची गणितीय अभियोग्यता चेक करायला लागले. दुसरा मुद्दा पाहिला आपण ते तार्किक क्षमता तुमची चेक करायला लागले. आता तुमचा वेग म्हणजे तुम्ही केंद्रप्रमुख होणार आहात, तर ते जे तुम्ही काम करताल ते किती करताल बघा, ते तर तुम्हाला डायरेक्ट कामावर बोलू शकणार नाहीत, पण परीक्षेच्या माध्यमातून किती अचूक काम करताल, तर मग अचूकता कशात कळेल, या प्रश्नांच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला गणिताचेच प्रश्न पण किती अचूकताने विद्यार्थी सोडवतील, किती वेगानं सोडवतील, या संदर्भानं तुमचं इथं वेग आणि अचूकता चेक तुमची केल्या जाईल. त्यानंतर भाषिक क्षमता, परत एकदा अभियोग्यतेमधला मुद्दा आहे हा. भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी. आता केंद्रप्रमुख पदावर जाणार आहात, मग याचं भाषिक कौशल्य काय आहे तर बघा इंग्रजी. मग आता इंग्रजी तर कसं चेक करतील, इंग्रजी चेक करतील तुम्हाला एकदम सहज. ते काय म्हणतात बघा, या घटकात इंग्रजी भाषेच्या सहज, लवचिक व व्याकरण वापर करण्याची क्षमता तपासली जाईल. इंग्रजी शब्दसंग्रह आणि व्याकरणावर भर देणे महत्त्वाचं ठरेल. साधारणपणे 10वी पर्यंतचं जे तुम्हाला बेसिक व्याकरण आहे इंग्रजीचं, टेन्स, व्हॉइस, आर्टिकल्स आणि अजून काही, आणि व्होकॅब्लरीवर पण तुम्हाला विचारतील, विरुद्धार्थी, समानार्थी, दोनही लँग्वेजच्या संदर्भानं तुम्हाला सेम असणार आहे. तुमचा शब्दसाठा किती आहे इंग्रजीचा आणि मराठीचा, म्हणी जमतात का, वाक्प्रचार जमतात का, जसं इंग्रजीमध्ये एडियम फ्रेजेस यावर तुमचा भर दिलेला असेल, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन यावर तुमचा भर दिलेला असेल, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे इंग्रजीच्या संदर्भानं असं लई अभ्यास करण्याची गरज नाही, पण थोडक्यात तुम्हाला इंग्रजीचं ग्रामर आणि व्होकॅब करणं गरजेचं ठरणार आहे. त्यानंतर भाषिक क्षमता मराठी. भाषिक क्षमता मराठी म्हटलं की परत तेच मुद्दे आले जे इंग्रजीच्या संदर्भानं आपण बोललो आहोत. म्हणजे मराठी शब्दसंग्रह, मग ते समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक, जोड शब्द, अजून अलंकारिक आणि अजून शब्दसमूहाबद्दल शब्द, व्याकरणाच्या संदर्भानं बेसिक नॉलेज तुम्हाला ते विचारल्या. म्हणजे एखादा प्रयोगावर प्रश्न विचारू शकतात, वर्णमालेवर प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर ज्या तुमच्या मराठी व्याकरणातील वाक्यरचना हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, समास आहे, असे कितीतरी म्हणजे तुम्हाला बेसिक करावं लागेल. मराठी व्याकरण हे बेसिक करावं लागेल बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की साधारणपणे तुम्हाला मराठी व्याकरण आलं पाहिजे आणि इंग्रजी व्याकरण आलं पाहिजे. ते तर तुम्हाला डायरेक्ट बोलून चेक करणार नाहीत, कारण ही सरळ सेवेची एक्झाम आहे. मग आता येणारा केंद्रप्रमुख आपण कशानं चेक करू, त्याला मराठी इंग्रजी येत नाही का, तर व्याकरणानं. म्हणून तुम्हाला इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण ठेवलं आहे. अभियोग्यता या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला ते भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी म्हणले, गोंधळून जाण्याचा काही प्रश्न नाही. डायरेक्ट तुम्ही मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची तयारी करून जा. त्यानंतर अवकाशीय क्षमता या शब्दामुळं पण विद्यार्थी थोडंसं कन्फ्यूज होतात. आता अवकाशीय क्षमता म्हणजे काय पहिले समजून घेऊया. एखादी वस्तू कल्पनेने डोळ्यासमोर फिरवून तिची रचना कशा प्रकारे असेल हे जाणण्याच्या क्षमतेचा अवकाशीय क्षमतेमध्ये समावेश होतो. मग आपल्यापुढं परत प्रश्न की केंद्रप्रमुखाला ते अवकाशीय क्षमता कशासाठी,
आता तुम्ही केंद्रप्रमुख म्हणल्यावर तुम्ही जाणार ना शाळा चेक करायला, विद्यार्थी पट, हजेरी पट, टाचणवाया आणि एक्सेट्रा जे काय असेल ते. मग तुम्ही तिथल्या वातावरणावरूनच ओळखणार की ही शाळा, हे शिक्षक आणि हे तुमचं हजेरीपट काय क्वालिटीचं असणार आहे. मग आता तुम्हाला परीक्षामार्फत चेक काय करणार आहेत ते, की एखादा विद्यार्थी त्याची अवकाशीय क्षमता किती आहे. कशाने चेक करणार, घन देतील प्रश्नांमध्ये आणि विचारतील तुम्हाला की 2 या संख्येच्या विरुद्ध बाजूला संख्या कोणती. आकृती देतील आणि विचारतील तुम्हाला की ही आकृती खालीलपैकी कोणत्या दिलेल्या पर्यायाच्या आकृतीमध्ये समाविष्ट आहे, किंवा पाण्यात तिची प्रतिमा कशी पडेल, आरशात तिची प्रतिमा कशी दिसेल, किंवा आकृतीचा क्रम पूर्ण करा. साधारणपणे नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुमचा अवकाशीय क्षमतेमध्ये कव्हर करण्याचा ते प्रयत्न करतील. हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर बारकाईने निरीक्षण आवश्यक आहे अवकाशीय क्षमतेमध्ये. अवकाशीय क्षमता हे दुसरं तिसरं काही नसून एक दृश्य अभियोग्यता आहे ती, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून दुसरा महत्त्वाचा घटक आहे अभियोग्यतेमध्ये, तो घटक म्हणजे व्यक्तिमत्व आणि समायोजन. बघा, संबंधित अभ्यासक्रम आणि GR पाहता तर आपल्याला हे तुम्ही कल्पनाच करा. इन जनरली तुम्ही सर्व शिक्षक आहेत, म्हणजे पात्रतेमध्ये दिलं आहे, आपल्या सर्वांचं BEd झालेलं आहे, आपण सर्व शिक्षक आहात. म्हणजेच आता तुम्ही ही इमॅजिन करायची पेपर सोडवताना की आम्ही सर्व केंद्रप्रमुख आहोत. एवढं का जर आपण डोक्यामध्ये बसवलं की जसं तुम्हाला केंद्रप्रमुख रिलेटेड आहेच ना, तुम्ही शिक्षक म्हणून एखाद्या शाळेवर काम करताय आणि तुमचं आणि केंद्रप्रमुखाचं मागच्या जे काही महिन्यात, 2 महिन्यात किंवा मागच्या वर्षी जे काही तुमचं रिलेशन आहे, संप्रेषण आहे, ते कसं होतं, तुम्ही केंद्रप्रमुखाकडं कसं बघलात. आता हा विचार न करता मी स्वतः केंद्रप्रमुख आहे ही भावना मनात ठेवून जर तुम्ही हा सिलेबस पाहिला, पेपरला गेले, पेपरचे प्रश्न जर सोडवले तर निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे. मात्र तुमच्या मानसिकतेमध्येच पाहिजे की मीच केंद्रप्रमुख आहे. आणि कशामुळं, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला केंद्रप्रमुख समजताल त्यावेळेस तुम्हाला एका मिनिटामध्ये कळेल की मी कसा असायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच दृष्टिकोनातून हा सिलेबस आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर बघा, आपण व्यक्तिमत्व आणि समायोजनाच्या संदर्भानं बोलत आहोत. काय दिले बघा याच्यामध्ये, या घटकांतर्गत केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही शिक्षकाशी कसे वागाल, विविध प्रसंगामध्ये तुमची प्रतिक्रिया काय असेल, या घटकाची तयारी करण्यासाठी विविध प्रसंगात तुम्ही कसे वागाल, जसे शिक्षकासोबत, पालकासोबत, शालेय प्रशासनासोबत. म्हणजे तुम्हाला एक वेगळ्या थाटणीचे प्रश्न इथं येऊ शकतात की तुम्ही एखाद्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही काय कराल वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही शिक्षक होण्याच्या अगोदर जे BEd CET दिली आहे, शिक्षक अभियोग्यतेच्या संदर्भानं जे प्रश्न विचारते तेच आता तुम्हाला केंद्रप्रमुख अभियोग्यतेच्या संदर्भानं विचार करून जायचं आहे. तुमचं BEd झाल्यामुळं आणि तुम्ही ही CET दिल्यामुळं, किंवा तुम्ही जे आता विद्यार्थी कोणी टॅट दिले असेल 2017ला, त्या संदर्भानं जर तुम्ही व्ह्यू ठेवला या केंद्रप्रमुखाच्या परीक्षेकडे, अभ्यासक्रमाकडे बघण्याचा, तर निश्चित तुम्हाला ही परीक्षा अवघड वाटणार नाही. त्यानंतर व्यक्तिमत्व म्हणल्याच्या नंतर बघा, त्याची गुणवैशिष्ट्ये आली, संप्रेषण कौशल्य आलं केंद्रप्रमुखाचं. या सगळ्या बाबी तुमच्या इथं प्रश्नांद्वारे चेक केल्या जाऊ शकतात. नंतर एक कल आणि आवड, शिक्षण क्षेत्र, समाज परिवर्तन, संप्रेषण, शासन धोरण, शिक्षणातील तंत्रज्ञान, संशोधन, मूल्य व नेतृत्व, याकडे तुम्ही केंद्रप्रमुख म्हणे कसे पाहता, या संदर्भानं तुम्हाला ते प्रश्न विचारतील. किंवा या क्षेत्रातील तुम्हाला किती माहिती आहे या संदर्भाने तुम्हाला प्रश्न विचारतील. दोन्ही अँगलनं विचार करा. उदाहरणार्थ शासन धोरण, मग आता शासन धोरण 2020चं काय आहे, 2020चं शैक्षणिक धोरण काय आहे, त्याच्याकडं तुम्ही कसं बघता, मग त्याच्यावर एखादा प्रश्न विचारतील. किंवा एखादं नवीन पोर्टल गव्हर्नमेंटनं सुरू केलं शिक्षकाच्या संदर्भानं, त्याच्याकडं केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही कसं बघता, त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्ही केंद्रप्रमुखाच्या भूमिकेत आहात. शासन निर्णय, संप्रेषण कौशल्य आणि नवीन शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात होणारी क्रांती, याच्याकडे तुम्ही कसं बघता, त्या अँगलनं तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आता बुद्धिमापन, दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे पहिल्या पेपरमधला, बुद्धिमापन. बघा,
तिकडेही बुद्धिमापन विचारलेलं आहे, तिकडेही तार्किक क्षमतेमध्ये, अवकाशीय क्षमतेमध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे टॉपिक आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं बुद्धिमापनाला जास्त वेळ द्या. पहिला पेपर म्हणजे सर्वात म्हणजे 60 ते 70% प्रश्न हे बुद्धिमापन या संदर्भानं विचारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, हे लक्षात ठेवा. आणि मग 15-20% मराठी व्याकरण, 15-20% इंग्रजी व्याकरण आणि 10-15-20% गणित. आता गणित आणि बुद्धिमापन याला तुम्ही वेगळं करा अगर नका करू, हे तुमचं मत राहिलं, ठीक आहे. पण बुद्धिमापनवर कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण आकलन, समसंबंध, संख्यांचा, वर्णांचा, वर्गीकरण, त्याच्यानंतर क्रमश्रेणी, विविध बघा संख्या मालिका, वर्णमालिका हे तुम्हाला करून जायचं आहे. तर्क आणि अनुमान त्याच्यावर तुम्हाला करून जाणं काम आहे. कुठं प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा, डिकोडिंग, कोडिंग याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लयबद्ध मांडणी याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मग आता हे प्रश्न सोडवताना तुम्हाला बेसिक नॉलेज तुमचं करणं गरजेचं आहे. जसं वर्गपाठ करणं, घनपाठ करणे, त्या इंग्रजी वर्णमालेचे क्रमांक पाठ करणे, मग सरळ क्रमांक, एचा क्रमांक, बीचा क्रमांक, उलटे क्रमांक पाठ करावे लागतील तुम्हाला झेडपासून एकडे, किंवा त्याचे अर्धे तोडून मांडणी केल्यानंतर ते क्रमांक पाठ करावे लागतील. व्हेरियस टाईप एक्झामला तुम्हाला विचारू शकतात. कारण पोस्ट, पद यानुसार काठिण्य पातळी होऊ शकते. अचूक दिशा लक्षात ठेवणे, वयाचे सुद्धा, वयवारीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे. आता हे सर्व करत असताना तुम्हाला केंद्रप्रमुखाच्या विविध GR असतील किंवा नोट्स असतील, केंद्रप्रमुखाच्या परीक्षेच्या संदर्भानं काही पोल क्वेश्चन जर पाहिजे असतील, त्याचबरोबर काही सराव प्रश्नपत्रिका आणि अजून व्हिडिओज, खूप सारे व्हिडिओज आपण बनवणार आहोत. हे व्हिडिओज, या व्हिडिओच्या लिंक जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा तर तुम्ही महाटेट एक्झाम असं तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला सर्च करू शकता, महाटेट एक्झाम. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथूनही तुम्ही केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचं जे मटेरियल आहे ते थोडंफार प्रमाणात मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पोल क्वेश्चनसुद्धा तुम्ही सोडवू शकता, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि जे विद्यार्थी TET, CTT आणि टॅटची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे चॅनल महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यानंतर आता हा झाला 100 मार्काचा पेपर, त्याचं विश्लेषण. आता बघूया आपण दुसऱ्या पेपरचं विश्लेषण काय आहे, नेमका दुसऱ्या पेपरचं काय करायचं आहे. दुसऱ्या पेपरचं जे नाव आहे ते नाव आहे बघा, शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. आणि मग त्यांनी हे घटक दिलेले आहेत. या संदर्भानं आपण चर्चा खूप सारी केलेली आहे याच्या अगोदरच, म्हणजे सुरुवातीला व्हिडिओच्या. आता आपण प्रॉपर बघूया त्यांनी जे घटक उपघटक दिले 2 पेपरमधले, ते काय म्हणतात बघा. ते असं म्हणतात की जो उपघटक 1 आहे त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना, अद्ययावत शासन निर्णय याचा अभ्यास करून जा. हे ते म्हणतात की हे 10 गुणाला विचारल्या जाईल. मग आता त्यांनी काय करायचं हे पण दिलं आहे. काय करायचं आहे, भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी म्हणजे महत्त्वाच्या कलमा तुम्ही करून जायच्यात आणि त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्या शिक्षणाच्या संदर्भानं, ठीक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 करून जायचा आहे. आणि सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 त्याच्यामध्ये करण्यात आलेली दुरुस्तीची त्याचं विश्लेषण करून जाणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बाल हक्क संरक्षण कायदा 2005 या संदर्भानं वाचून जा. विद्यार्थी लाभाच्या विविध योजना केंद्र आणि राज्याच्या, आणि ते पण शिक्षणाच्या संदर्भानं आणि बालकांच्या संदर्भानं. विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याकांच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटच्या पण विविध योजना त्या पण तुम्हाला करून जाणं गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रात गव्हर्नमेंट जेवढं काम करतं, शिक्षण क्षेत्रात गव्हर्नमेंट जेवढ्या योजना राबवतं, शिक्षण क्षेत्रात गव्हर्नमेंट जेवढे उपक्रम राबवतं, शिक्षण क्षेत्रात भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे कलम आहेत तेवढे कलम जर तुम्ही करताय तर 10 मार्क तुमच्या हातचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा उपघटक दिला आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि त्यांचे कार्य. याच्यामध्ये काम काय करायचं आपल्याला, युनिसेफ काय आहे, ऑफिस कुठं आहे, काय काम आहे तिचं आणि काय काम करते, एखादा प्रोजेक्ट भारतात आहे का. मग त्याच संदर्भानं NCERT चं काम, स्थापना, उद्देश, त्या संदर्भानं न्यूपा, NCT
या सर्वच्या सर्व संस्था, त्यांचे ऑफिसेस, त्यांचे उद्देश आणि त्या नेमक्या कोणत्या क्षेत्रात काम करतात एवढं आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ते पण 10 गुणाला विचारणार आहे. त्याच्यानंतर बघा उपघटक 3 काय म्हणतोय बघा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, याच्यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळे स्तरावर विविध माहिती भरणे, शासनाच्या विविध पोर्टल्स, माहिती यासंबंधीचे ज्ञान, त्याच्यामध्ये सरल, त्याच्यामध्ये UIDS, त्याच्यानंतर संगणक वापराविषयीचे ज्ञान, माहितीचे विश्लेषण, शाळा स्तरावरील अंदाजपत्रक आणि हिशोब. हे थोडंसं तुमचं जे पद आहे केंद्र प्रमुख, या प्रमुख पदाशी रिलेटेड आहे. पण प्रश्न विचारणार तुम्हाला इंटरनेट, प्रश्न विचारणार तुम्हाला तुमच्या संबंधित पोर्टल, प्रश्न विचारणार तुम्हाला संगणक वापर ज्ञान, प्रश्न विचार तुम्हाला डाटा ॲनालिसिस, यावर आधारित प्रश्न विचारणार आहे. मग यासाठी तुम्ही थोडंसं तुमचे जे ओळखीचे केंद्र प्रमुख आहेत यांना जरी थोडंसं या संदर्भानं तुम्ही चर्चा केली तरी पण तुम्हाला हा टॉपिक 15 गुणांना विचारणार आहेत. पोर्टल कोणतं आहे, संगणकामध्ये काही ॲप्स आहेत का, गव्हर्मेंट काय काय काम करू शकतं, गव्हर्मेंट म्हणजे केंद्र प्रमुख आणि तुमचं कसं याच्यामध्ये काम चालतं, शाळेशी कनेक्टेड कसे आहेत, या संदर्भानं तुम्हाला 15 प्रश्न इथे विचारू शकतात. नंतर अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती. आता हा BEdचा थोडासा सिलेबस त्यांनी घातलेला आहे बघा. प्राथमिक ते 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, कसा बनला, या संदर्भानं. अध्ययन निष्पन्नातील उणिवा, अध्ययन जे काही निष्पत्ती आहे त्याच्यातल्या उणिवा कोणकोणत्या आहेत, म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून तुम्ही त्याच्याकडं कसं बघता. मग विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या समस्या असतील किंवा अजून साऱ्या. त्याच्यानंतर सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यांकन. मग आता हे BEdला झालेलं आहे आपल्याला, हे BEdचा पार्ट आहे. याच्यामध्ये मूल्यमापन टॉपिक व्यवस्थित करून जा तुम्ही, अध्यापनशास्त्रामधला क्लिअर होऊन जाईल तुमचं. प्रश्न निर्मिती पण BEdचा टॉपिक आहे, म्हणजे उपघटक 4 BEdवर आधारित आहे. तुमचं BEd झालेलं आहे ना, त्यावर आधारित तुम्ही जर उपघटक 4 केला बघा ना तुम्ही, नंतर पण काय म्हणते ते अध्ययन अध्यापनशास्त्र, निकालासंबंधीचे कामे, हा थोडासा वेगळा घटक आहे. इथं तुम्हाला थोडंसं बघावं लागेल की काय काम करताय, काय चालतं वगैरे, अशा संदर्भानं तुम्हाला बेसिक माहिती काढावी लागेल. ठीक आहे, म्हणजे 4था घटक आपल्याला, 4थ्या घटकाचं मटेरियल कुठं मिळेल तुम्हाला 4थ्या घटकाचं मटेरियल मिळेल BEdमध्ये. ठीक आहे, BEdच्या पुस्तकांमध्ये पाहावे लागतील, शोधावे लागतील. हा जो 4था घटक आहे, हा 4था घटक तुम्हाला 15 गुणाला विचारणार आहेत. 5वा घटक आहे माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन. माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन हा घटक तुम्हाला 20 गुणांसाठी विचारणार नाही. प्राप्त माहितीचे विश्लेषण, शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणं, शासनाचे पोर्टल तुमच्या पदाच्या संदर्भानं, शिक्षकाच्या संदर्भानं, विद्यार्थ्याच्या संदर्भानं आणि शिक्षणाच्या संदर्भानं, हे सगळे पोर्टलची माहिती. आसर, न्यास आणि PSM चाचण्या काय आहेत त्या संदर्भानं बेसिक माहिती घ्या. आणि संप्रेषण कौशल्य हे पण तुमचं BEdमध्ये कव्हर होईल. ठीक आहे, संप्रेषण कौशल्य. त्याच्यानंतर संप्रेषण कौशल्य स्वतंत्र बघा, हे संप्रेषण कौशल्य याला स्वतंत्र 15 गुण आहेत आणि याला स्वतंत्र 20 गुण आहेत. आणि शेवटचा जो घटक आहे विषयनिहाय आशय ज्ञान, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयाचं ज्ञान. पण आतमध्ये ते असं म्हणतात की मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल आणि इतिहास माध्यमिक स्तरापर्यंतचं विषय ज्ञान टॉपिक विचारतील 15 गुणांसाठी. पण तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न काय करतील ते, इतिहासाचे 2-3 प्रश्न, विज्ञानाचे 2-3 प्रश्न, भूगोलाचे 2-3 प्रश्न. चालू घडामोडी पण कशाचं, शिक्षणाच्या संदर्भानं चालू घडामोडी तुम्हाला करायची आहे. आणि क्रीडाविषयक घडामोडी म्हणजे जस्ट क्रिकेट, हॉकी, त्यानंतर ऑलिम्पिक, याच्यामधल्या त्रुटक माहिती तुम्हाला करून घ्यायची. त्या स्पर्धा किती वर्षांनी होतात, कुठं होतात, कोणती पदकं जिंकली आहेत मागच्या ऑलिम्पिकला, वर्ल्ड कप कुठे होणार आहे, FIFA कुठे होणार आहे, याच्या अगोदरचा कुठे झाला, या संदर्भानं तुम्हाला असे 15 प्रश्न विचारतील. मग तुम्ही काय करायचं, 5वी ते 10वीपर्यंतचे पुस्तकं जनरली तुमचे रीड असतात, पण वेळ आहे तर करून घ्या. आणि ठळक म्हणजे याच्यासाठी असं वेगळं करण्याचे काही नाही, बेसिक नॉलेज विचारणार आहेत. आणि चालू घडामोडीसाठी तुम्ही त्या चालू घडामोडीचं बुक आणा स्पर्धा परीक्षेत, आणि त्याच्यामधलं फक्त काय करा, शिक्षणाच्या संदर्भानं चालू घडामोडी आणि क्रीडाविषयकच्या संदर्भानं चालू घडामोडी, एवढेच टॉपिक तुम्ही करून जा. मग आता पुस्तकं कोणती महत्त्वाची आहेत तर बघा, सिलेबसनुसार 2 पुस्तकं आहेत के सागर पब्लिकेशनची. केंद्र प्रमुख पेपर पहिला, डॉक्टर अन्नदाते सर,
आणि केंद्रप्रमुख पेपर दुसरा अन्नदाते सरांचंच बुक आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप सारे त्यांनी बुक लिहिलेले आहेत, त्यामुळं खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे. आणि मग त्यांचं बुक जर तुम्ही यूज करताय तर मला वाटतं तुम्हाला बरंचसं मार्गदर्शन या बुकमधून मिळेल. ती बुक आहेत. आता तुम्हाला अजून डिवाइड अभ्यास करायचा आहे. या 2 बुकमधून तुमचा सर्व सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे, पण तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर पाहायचं आहे, समजा अध्यापन पद्धती, मूल्यमापन, तर मग तुम्हाला प्रचलित अध्यापक शिक्षण पदवी म्हणू, इथं आपण पदवी का झाले तर बीएड, तर बीएडच्या बुकचा आधार घ्या. अध्यापनशास्त्र मानसशास्त्राचा थोडक्यात संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे बुक रीड केलं तर फायदाच होईल. डॉक्टर अन्नदाते सरांचं डिटेलमध्येच इंग्रजी करायची आहे तर इंग्लिश ग्रामर करा. पॉल अँड सुरीचं असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा BS काळे सरांचं, यापैकी कोणतंही एक बुक पाहिजे जवळ. मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सर, बाळासाहेब शिंदे यापैकी एक बुक करा. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग RS अग्रवाल सरांचं मराठी बुक आलं आहे, ते तुम्ही परचेस करू शकता. खूप दर्जेदार बुक आहे. जे हायेस्ट पातळीचं रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथून करायला सोपे जातील. तर्क व अनुमान, विश्लेषण, त्याच्यानंतर कारण व परिणाम, विधान व परिणाम, नॉन व्हर्बल रिझनिंगच्या संदर्भानं क्वेश्चन्स म्हणजे आकृत्यावर आधारित, डायसवर आधारित क्वेश्चन्स तुम्ही इथून करू शकता. अग्रवाल सरांच्या बुकमधून एक चांगलं दर्जेदार बुकमधून तुम्ही हे तुमच्याकडे घेऊ शकता. याची लिंक मी या व्हिडिओच्या सर्वच बुकच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता किंवा महाटेट एक्झाम या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला या लिंक मिळून जातील. ठीक आहे. तर बुद्धिमत्तेचं एक बुक वापरा कोणाचंही यापैकी एक, आणि गणिताचं पण या दिलेल्या बुकपैकी तुम्ही एक बुक वापरू शकता. मला वाटतं थोडासा मोठा व्हिडिओ झाला, परंतु आपण जर एकदा का हे व्हिडिओ समजून घेतला, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं ह्या 1-2दा व्हिडिओ ऐका आणि समजून घ्या की नेमके कोणते घटक आणि त्या घटकावर कसे प्रश्न विचारू शकतात, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी त्याला मदत होईल. आता आपण याच सिलेबसनुसार नेक्स्ट जो व्हिडिओ बनवू, तो नेक्स्ट व्हिडिओ बनवू शक्य झालं तर आपण नेमका सराव पेपर कसा असेल येणारा केंद्रप्रमुख परीक्षेचा, त्यावर आपण व्हिडिओ सिरीज सुरू करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.